गुड मॉर्निंग एवरीबडी, हैप्पी संडे। लास्ट वीडियो में जसं मी सांगितलं होतं की आयुष्यामध्ये किंवा आयुष्याच्या चित्रपटामध्ये वन्स मोर कधीच नसतं, पण मी सांगितलं होतं की आपण या गोष्टीवर बोलणार आहोत। आता चाललंय असं की सर्वात प्रथम म्हणजे एक मनुष्य सर्वात प्रथम विचार करतो तर त्याची त्या मेंदूची शक्ती जी असते, म्हणजे जे मेंटल हेल्थ त्याला आपण म्हणतो, त्याचे इमोशन्स असतात, तर ते इमोशन्स जोपर्यंत तो कंट्रोलमध्ये ठेवत नाही। आता जसे इमोशन्स कंट्रोलमध्ये ठेवल्यानंतर सर्व गोष्टी होतात। आता समजा कुठली काही तुमच्या गोष्टी तुमच्या विपरीत होते आणि तुम्ही ती बघताय, तुमच्या विपरीत झालेली आहे, पण काय वेळेला काय होतं की तो व्यक्ती लगेच ॲक्शन मोडमध्ये येतो। ॲक्शन मोडमध्ये न येता आपण काय केलं पाहिजे, तसं मी एक फॉर्म्युला यूज करतो, जसं स्टॉप, पहिला थांबा, पहिला बघा की सिच्युएशन काय आहे, मग त्याच्यावर प्लॅन करा, म्हणजे विचार करा त्याच्यावरती, किंवा विचार केल्यानंतर माहिती पडली की आपण त्याच्या पुढे करायचं काय, हे आपल्या विरुद्ध आहे की आपल्या चांगल्यासाठी आहे, नंतर मग ॲक्शनमध्ये या। कारण की कसं आहे की काही गोष्टी बिघडण्याच्या ऐवजी चांगलेही होऊ शकतात, काही गोष्टी ज्या तुमच्या विरुद्ध आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की त्या विरुद्ध आहेत, पण तुम्ही चांगले आहात, मग त्याच्यामध्ये जायची गरजच नाही मला वाटतं। कारण सायकोलॉजिकल सायन्स काय बोलतो, समोरच्या व्यक्तीला आपल्याला घडी घडी त्याच एक म्हणजे रोज आपली एक गोष्ट पटवून देणे, किंवा मी चांगला आहे, मी चांगला आहे, मी चांगला आहे, कशाला, गरज नाही आहे। कुठल्याही मनुष्य, कोणीही आपल्या या आजच्या जगामध्ये कुठलाही मनुष्य म्हणणार नाही की तू चांगला आहेस म्हणून। तोंडावर चांगलं बोलतील पण पाठी चांगलं बोलणार नाही। तुमच्या ॲक्शनमध्ये, तुमच्या वागण्यामध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये तुम्ही किती लोकांना प्रतिसाद देता, किती लोकांना प्रेम करता, किती लोकांना जवळ ठेवतात, लोक तुम्हाला किती जवळ ठेवतात, त्याच्यावर निर्भर करतं की तुम्ही किती त्यांच्या मनाविरुद्ध जाताय, की तुम्ही त्यांच्या मनामध्ये आहात। दुसरा प्रश्न हा, आता इमोशन्स कंट्रोल करायचे। आता इमोशन्स कंट्रोल करायचे म्हणजे मी असं म्हणत नाही की आपल्या घरामध्ये काही असं घटना घडली आणि तुम्ही रडायचं नाही, मी असं नाही म्हणत। ते ऑफकोर्स ते आपल्या एक नॅचरलिटी आहे, ती ते येणारच, पण इमोशन्स कुठे करायचे की ज्या ठिकाणी अपेक्षा आपण ठेवतो, अपेक्षा ठेवणं, सर्वात प्रथम तर अपेक्षा ठेवणं बंद करा। अपेक्षेला कुठलेही घर नाही, अपेक्षा ही हवेमध्ये एक वारा जो वाहतो तशी अपेक्षाचं एक होतो ना, आपण एक घर आहे, ते अपेक्षा वाहत राहणार। तुमच्या अपेक्षा खूप आहेत, मला माहिती आहे, तुमच्या काय माझ्याही अपेक्षा खूप आहेत, पण अपेक्षा करून काय करायचं आहे, जोपर्यंत त्या अपेक्षा आपण ज्या विचार करतो त्या अपेक्षापर्यंत आपण करण्यालायक तयार आहोत का नाही तयार आहोत। जर मला उद्या जाऊन समजा एक घर घ्यायचं आहे, किंवा एक गाडी घ्यायची आहे, किंवा मोबाईल घ्यायचा आहे, आणि माझ्या अकाउंटमध्ये 50,000 रुपये आहेत आणि मी मोबाईल घेतोय 40,000चा, तर 40,000चा मोबाईल घेऊन मी 10,000 रुपये अकाउंटमध्ये ठेवणार का, हा मूर्खपणा झाला। जर मला खरोखर मोबाईलची गरज आहे, त्याला म्हणतो आपण नीड्स अँड वॉन्ट्स, मला जर मोबाईलची गरज नाही आहे, आज 50,000 रुपये जर मी माझ्या घरच्यांसाठी किंवा माझ्या हेल्थसाठी, इन्शुरन्ससाठी, कशासाठी वापरले, तर ते मला रिटर्नमध्ये भेटणारच आहेत। आपण रिटर्न पॉलिसी नाही बघत आहे, आपण गिवन पॉलिसी बघतोय। एकदा म्हणजे काय मजा केली तर झालं, संपला विषय। पण आयुष्य असं नसतं मित्रांनो। आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टी, प्रत्येक पाऊल जपून ठेवा, एक एक गोष्टीचा विचार करा, किंवा या गोष्टीमध्ये बघा, तुम्ही जर प्रत्येक गोष्टीमध्ये फायदा बघत असणार तर फायदा हा समोरच्याचा होणार, तुमचा नाही होणार। कारण की तुम्ही फायदा बघताय, पण तुमचा फायदा ते लोक घेतील, मग त्यांनी फायदा नाही घ्यावा। त्यांनी फायदा नाही घ्यावा म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, सिंपलच आहे, इमोशनवर कंट्रोल ठेवायचं आहे। आपला टॉपिकच आज तोच होता, इमोशन्सवरती कंट्रोल ठेवा। आज रविवार आहे, एन्जॉय करा, रिलॅक्स राहा, एकदम मन मोकळे फिरा वगैरे, काय खायचंय, कुठे काय जायचंय, कुठे मस्त परिवारासोबत एन्जॉय करा,
पण अपेक्षा करू नका की माझ्यासोबत हेच घडेल, असंच घडेल आणि असंच होईल. नका करू. ही माझी व्यक्ती आहे, हे माझे व्यक्ती आहेत, हेच मला प्रेम करतायत, हे मला रिस्पेक्ट देतील. नका ठेवू अपेक्षा. तुम्ही एकटे आला होतात, आयुष्यातून तुम्ही एकटे जाणार आहात. एवढंच माझं मला बोलणं आहे. आज संडे आहे, एन्जॉय करा. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. थँक्यू सो मच.